असा एकदम काळाकुट्ट असं झालेला तवा असेल तुमच्याकडे तर ना एकदम छान अशी ट्रिक आहे पहा. तर तुम्हाला छान असा क्लीन करायचा असेल तर ना तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये मी कसा करायचा ते. तर तवा ना गॅसवरती गरम करायला ठेवायचा. गॅसवरती तवा गरम झाल्यानंतर त्यावर एक चमच्याभर साखर टाकायची. चमच्याभर साखर टाकून एकदम फिरून घ्यायची चमच्याने. त्यावरती एक अर्ध लिंबू पिळायचं पहा. तर अर्ध लिंबू पिळून झाल्यानंतर परत दोन्ही एक मिक्स छान असं फिरून घ्यायचं. साखर एकदम मेल्ट होईपर्यंत छान असं फिरू घ्यायचं. त्यावरती एक चिमूटभर सोडा टाकायचा पहा. तर एकदम छान असं ना पूर्ण तव्यावरती फिरून घ्यायचं चमच्याने पहा. तुम्हाला ना व्हिडिओमध्ये दिसतच असेल फिरवता फिरताच एकदम छान असा ना क्लीन व्हायला निघत असतो तवा. आणि झालेला एकदम छान असा ना फिरून झाल्यानंतर आपण ना तो पाण्याखाली धरायचा आणि एकदम छान असा ना तारेच्या घासणीने तो घासून घासून घ्यायचा. तर अशा पद्धतीने तवा घासल्यानंतर तुमचा कितीही काळा झालेला तवा असू द्या तो एकदम 2 मिनिटांमध्ये साफ होतो. अजिबात वेळ लागत नाही आणि ना किती पण काळा असू द्यात तवा तो ना अशा ट्रिकने एकदम क्लीन असा होतो. तर छान असा ना तारेच्या घासणीने त्याला ना घासू घासू घ्यायचा साबण लावून. तर तो लगेच निघतो. असा जोर द्यायला सुद्धा अजिबात लागत नाही. तर अशी ट्रिक करून पाहतो मी. खूप छान ट्रिक आहे. तर अशा पद्धतीने तो तुम्ही तवा क्लीन केला ना तर एकदम छान असा 2 मिनिटांमध्ये आपला काळा झालेला तवा क्लीन करायला ना एकदम मदत होते. तर छान असा मी ना घासू घासू घेतला. तर पहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल किती छान आपला तवा निघला. तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा. तर सगळ्यांसाठी खरंच उपयुक्त आहे. तर जेव्हा आपण भाकर करतो त्यावरती चपाती केल्यानंतर असा काळाकुट्ट तवा होत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही करा. एकदम छान असा तुमचा क्लीन तवा होईल.